यानंतर आपण एका तक्त्याच्या आधारे ही अपक्षरण प्रक्रिया कशी होते आणि त्याच्यावर कोणती कारके कार्य करतात हे पाहणार आहोत. असतात. आता खालील दिलेल्या तक्त्याच्या आधारे या प्रक्रिया कशा घडतात ते समजून घ्यायचंय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि मग हे जे खनन कार्य होतं त्या माध्यमातून संचयनाचं कार्य असेल किंवा हे कार्य प्रत्येक घटकामुळे घडतं आहे का नाही, काही घटक त्या ठिकाणी कारणीभूत असतात तर काही नसतात. ते आपल्याला या तक्त्याच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे पहा. त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे पहा. त्या माध्यमातून ते अपक्षयाची जी प्रक्रिया आहे ती कशी घडते आणि ती क्रिया घडत असताना कोणतं कारक त्या ठिकाणी प्रभावी ठरतं किंवा काय म्हणता येईल आपल्याला की कोणत्या कारकामुळे या ठिकाणी ही अपक्षय क्रिया घडते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे आणि त्या कारकामुळे कशा प्रकारचं भूमी स्वरूप तयार होतं हे सुद्धा आपल्याला इथे दिलेलं आहे. पहा इथे 3 कॉलम दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे त्यामध्ये अपक्षरण प्रक्रिया दिलेली आहे. म्हणजे कशी प्रक्रिया ही होते, अपक्षरणाची क्रिया कशी घडते तिथे आणि ही क्रिया घडत असताना कोणतं कारक त्या ठिकाणी कार्य करत आहे ते दिलेलं आहे दुसऱ्या कॉलम मध्ये. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये त्यामुळे कशा प्रकारचं भूमी स्वरूप निर्माण होतं किंवा कशा प्रकारचा भूपृष्ठाला आकार निर्माण होतो ते आपल्याला इथे दिलेलं दिसतं पहा. तर या ठिकाणी आपल्याला साधारणपणे 10 अपक्षरणाच्या प्रक्रिया दिलेल्या आहेत किंवा त्याचे कारके आणि आकृत्या ह्या 10 आपल्याला दिलेल्या आहेत. त्या एक एक आपण आता क्रमाने पाहणार आहोत पहा. त्यामध्ये आता पहिली प्रक्रिया अपक्षरणाची आहे ती बघूया. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, उखड. आता उखड ही काय प्रक्रिया आहे? उखड या क्रियेमध्ये हिमनदीच्या तळावर व काठावर असलेल्या खडकांच्या पृष्ठभागावर सरकत्या बर्फाचा दाब पडतो आणि परिणामी तळाकडून वर आलेल्या व काठावर पुढे आलेल्या खडकाचा भाग उखडला जातो. यालाच उखड प्रक्रिया असं म्हणतात. बघा आता या ठिकाणी कारक कोणता आहे? हिमनदी. नदीमुळे होतंय का, सागरी लाटांमुळे हे होतंय का? नाही. तर या ठिकाणी हिमनदीच्या कार्यामुळे उखड ही प्रक्रिया होत असते. बघा बऱ्याच वेळा तुम्हाला साखळी पूर्ण करा असा प्रश्न दिला जातो आणि साखळी पूर्ण करत असताना मग तुम्हाला या ठिकाणी उखडी प्रक्रिया दिली जाईल, हिमनदी दिली जाईल, सागरी लाटा असे त्याचे पर्याय दिले जातील. तेव्हा तो आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की हिमनदीमुळे कोणती प्रक्रिया होते किंवा अपक्षरणाची कोणत्या प्रक्रियेमुळे या ठिकाणी अशा प्रकारची क्रिया घडत असते किंवा भू आकार तयार होत असतो. तर बघा हिमनदी जेव्हा वाहत असते, आता तुम्हाला माहितीये हिमनदीला नदी आपण म्हणतो, हिम सुद्धा उताराच्या दिशेने हळूहळू खाली सरकत असतं. आता ही हिमनदी जेव्हा वाहते तेव्हा काय होतं, तिच्या तळावर काही दगडगोटे असतात किंवा उंच सकल पुढे आलेले काही भाग भाग असतात किंवा काठावरचे खडक असतात. ते ह्या घसरणाऱ्या बर्फामुळे किंवा पुढे सरकणारा जो बर्फ आहे त्याचा दाब या भूपृष्ठावरती पडतो. तसाच पुढे आलेले जे खडक आहेत त्याच्यावरती पडतो आणि साहजिकच तळाकडून वर आलेले आणि काठावरून पुढे आलेले जे खडकाचे भाग आहेत ते काय होतात, खरवडले जातात किंवा उखडले जातात किंवा त्याचं काय होतं, खनन होतं. ही जी क्रिया होते ही कशामुळे होते? फक्त हिमनदीमुळे होते. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? उखड असं म्हटलेलं आहे पहा. आणि अपक्षरण झालेला तळाकडील भाग आहे तो कसा होतो? ओबडधोबड होतो. तो भाग अगदी गुळगुळीत असा होत नाही, तर तो कसा थोडासा खरवडला जातो, उखडला जातो आणि त्या ठिकाणी ओबडधोबड असा भाग तयार होतो. इथे दिसतं आपल्याला पहा. हिमनदी अशी वाहत आल्यानंतर हा जो तळाकडचा भाग आहे हा इथे ओबडधोबड दिसतो पहा. पश्चिमेकडचा इकडचा भाग आहे. इथून हिम वाहत येतं आणि इथे या ठिकाणी ओबडधोबड असा भाग तयार झालेला आकृतीमध्ये आपल्याला दिसतो. अगदी तो गुळगुळीत झालेला आहे का? नाही. तर तो ओबडधोबड आपल्याला दिसतोय. म्हणजे हिमनदीमुळे या ठिकाणी अशा प्रकारची उखडची प्रक्रिया घडते आणि असं भूमी स्वरूप या ठिकाणी तयार होतं पहा. त्यानंतर दुसरी प्रक्रिया आहे अपक्षरण प्रक्रिया, ती म्हणजे अपघर्षण. आता अपघर्षण कशामुळे होतं? कोणतं कारक त्यामध्ये कार्य करत असतं? तर अपघर्षण करण्यामध्ये वारा, हिमनदी आणि सागरी लाटा ह्या कारकांचं कार्य महत्वाचं असतं पहा. मग आता अपघर्षण म्हणजे काय? हे अपघर्षण कसं होतं? तर अपघर्षण या प्रक्रियेमध्ये पृष्ठभागाचे घर्षण होऊन ते खरवडले जाते. बघा पृष्ठभाग म्हणजे नदी असेल किंवा हिमनदी असेल किंवा सागर असेल, त्याच्या तळाकडचा भाग आहे तो काय होतो? खरवडला जातो किंवा घासला जातो. जसं बघा एखाद्या फर्निचरला आपण काय करतो? पॉलिश करतो. त्यावेळेस काय करतो? तुम्हाला रंधा माहित असेल पॉलिश करण्याचं जे एक त्या सुतार म्हणतो कार्पेंटर जो असतो त्याच्याकडे एक रंधा असतो. त्या रंध्याने तो काय करतो? त्या लाकडाला पॉलिश करतो किंवा घासतो आणि ते गुळगुळीत करतो. तशाच प्रकारची प्रक्रिया या ठिकाणी होते आणि मग हिमनदी, नदी किंवा सागरी लाटामुळे
या भूपृष्ठाचा भाग आहे तो काय केला जातो, घासला जातो पहा. किंवा एखादा पॉलिश पेपर असतो, तुम्हाला माहिती आहे आपण भिंतींना वगैरे रंग देण्या अगोदर काय करतो, तो खडबडीत जो भाग असतो, खडबडीत जो भाग आहे तो घासून गुळगुळीत करतो. तशीच प्रक्रिया या ठिकाणी होते. म्हणजे जसं एखादा पॉलिश पेपरने किंवा फर्निचरला जसं पॉलिश करताना तो भाग खरबडला जातो, त्याच पद्धतीने या ठिकाणी हिमनदी नदी किंवा सागरी लाटांमध्ये असलेली जी अवसाद आहे किंवा गाळ आहे, दगडगोटे आहेत, हे काय करतात, त्या पाण्याबरोबर, हिमाबरोबर किंवा सागरी लाटाबरोबर वाहत येत असतात. आणि या गाळामुळे किंवा अवसादामुळे काय होतं, पृष्ठभागाचं घर्षण घडत असतं आणि तो भाग झिजवला जातो आणि झिजवून तो काय होतो, गुळगुळीत होतो पहा. आता जेव्हा या कारकांचा वेग वाढतो तेव्हा घर्षणाची किंवा अपघर्षणाची क्रिया सुद्धा वाढलेली दिसते. बघा आता या ठिकाणी जेव्हा कारकाचा वेग वाढतो, कारकाचा वेग केव्हा वाढतो पहा, जेव्हा नदी एखाद्या तीव्र उताराच्या भागातून वाहत असते तेव्हा काय होतं, पाण्याचा वेग वाढतो. त्याचबरोबर अगदी वाऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल, वाऱ्याला जर अडथळा नसेल तर त्या वाऱ्याचा वेग वाढत असतो आणि वाऱ्याचा वेग वाढला की त्याच्याबरोबरचे दगडगोटे जे वाहून येत असतात त्याचा सुद्धा वेग वाढतो. किंवा नदीच्या माध्यमातून सुद्धा सांगता येईल, नदी बरोबरचे दगडगोटे आहेत तर तिथे उतार तीव्र असेल तर ते वेगाने वाहणार आहेत आणि मग ते वेगाने व्हायला लागले की आपोआपच काय होतं, या अपघर्षणाची क्रिया किंवा भूपृष्ठ घासण्याची क्रिया, खरवडण्याची क्रिया आहे ते अतिशय वेगाने होते किंवा त्याचा वेग वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसतो पहा. आता इथे कारके सांगितलेले आहेत, वारा, हिमनदी, सागरी लाटा आणि त्याच्या इथे आपल्याला हे एक आकृती किंवा चित्र दिसतंय. इथे काय होतंय पहा, हे दगडगोटे दिसतात. हे दगडगोटे आहेत त्यांनी काय होतं, भूपृष्ठ हे खरवडलं जातं आणि भूपृष्ठाचा भाग काय केला जातो किंवा नदीचा पृष्ठभाग असेल किंवा हिमनदीचा पृष्ठभाग आहे तो गुळगुळीत केला जातो. हे आपल्याला इथे चित्राच्या माध्यमातून दिसतं पहा. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे सन्निघर्षण. आता सन्निघर्षण आणि घर्षण याच्यामध्ये फरक आहे पहा. तो पुढे पाहणारच आहोत. पण सन्निघर्षण ही अपक्षरणाची क्रिया कशी घडते आणि ती कोणामुळे घडते ते आपण बघूया. तर सन्निघर्षणामध्ये काय होतं, तर खडक आणि खडकाचे तुकडे एकमेकावर आपटतात. बघा अपघर्षण मध्ये आपण काय पाहिलेलं होतं, तर दगडगोटे आहेत यामुळे भूपृष्ठाचा भाग घासला जातो. बघा फरक काय आहे लक्षात घ्या. अपघर्षणामध्ये दगडगोटे आहेत, त्या दगडगोट्यांमुळे भूपृष्ठाचा भाग आहे तो खरवडला जातो. इथे मात्र सन्निघर्षण मध्ये काय होतं, तर भूपृष्ठाचा भाग त्याचं घर्षण होत नाही किंवा तो घासला जात नाही, तर इथे दगडगोटे आहेत ते काय होतात, एकमेकावरती येऊन आदळतात किंवा आपटतात. आणि मग इथे चित्रामध्ये दिसतच आहे पहा, हे दगड आहेत ते एकमेकावरती आपटतात. ही क्रिया वारंवार होत असते आणि मग ते दगडाचे तुकडे होतात आणि कालांतराने त्या तुकड्यांना काय होतं, गोलाकार असा आकार प्राप्त होतो किंवा गोल असे गोटे त्याचे तयार होतात. तुम्ही नदीमध्ये पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी असे चौकोनी तुकडे फारसे पाहायला मिळत नाहीत, तर गोलाकार असे दगड, ज्याला गोट्या किंवा गारगोटी असं किंवा आपण त्याला काय म्हणतो, असे गोल असे दगड दिसतात पहा. असे दगड हे अगदी सुरुवातीपासून तसे गोल असतात का, नाही, तर ते चौकोनी वेगवेगळ्या आकाराचे असतात. पण या ठिकाणी ते दगड आहेत ते एकमेकावरशी घासले जातात, आदळले जातात आणि त्यामुळे काय होतं, त्याला हा गोलाकार असा प्राप्त होतो. आणि त्यामुळे मग हे असे इथे दिसतात, असे गोट्या किंवा गोलाकार असे दगड तयार होतात. म्हणजे मग आता तुमच्या लक्षात आले असेल अपघर्षण आणि सन्निघर्षण मध्ये याच्यामध्ये काय फरक आहे. तर अपघर्षणामध्ये भूपृष्ठ घासलं जातं, तर सन्निघर्षण मध्ये काय होतं, खडक आहे ते खडकाचे तुकडे जे आहेत ते एकमेकावर घासून त्याला गोलाई प्राप्त होते. म्हणजे ते भूपृष्ठाशी काही संबंध येत नाही पहा. आणि ही क्रिया कशामुळे घडते सन्निघर्षणाची, किंवा तिथे कोणतं कार्य करतं, तर वारा, सागरी लाटा आणि नदी या 3 कारकामुळे हे कार्य होत असतं. म्हणजे वाऱ्याच्या माध्यमातून सुद्धा हे कार्य कसं होतं पहा. वारा आपल्या बरोबर दगडगोटे वाहून आणत असतो आणि हे दगडगोटे वाऱ्याच्या क्रियेमुळे ते एकमेकावरती आदळतात आणि त्यांना सुद्धा गोलाकार प्राप्त होतो. सागराच्या बाबतीत हे सांगता येईल, सागरी लाटा काय करतात, त्याच्या मार्गामध्ये असलेले दगडगोटे आहेत ते किनाऱ्यावरती येऊन आदळत असतात. ते येत असताना ते सुद्धा एकमेकावरती घासले जातात, आपटले जातात आणि त्यामुळे सुद्धा ते गोलाकार होतात. म्हणजे सागर किनाऱ्यावरती तुम्ही पाहिलं तर तिथे सुद्धा छोटे छोटे आपल्याला असे गोलाकार दगड पाहायला मिळतात. हे कशामुळे निर्माण झालेले आहेत, तर सागरी लाटांमुळे हे दगड एकमेकावर आपटून त्याला गोलाई आलेली असते. नदीच्या पात्रामध्ये सुद्धा, नदीचं पात्र एखादं उघडं पडलेलं असेल तर तुम्हाला तिथे गोलाकार आकाराचे दगड दिसतात. हे सुद्धा हे दगड एकमेकावरती आपटून
चला तसा आकार प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं असेल तुम्हाला, दगडाचे एकमेकावरती घर्षण होऊन अशा प्रकारची जेव्हा दगडाला गोलाई निर्माण होते तेव्हा तिथे कोणती प्रक्रिया होती अपक्षरणाची, तर सन्निघर्षण ही प्रक्रिया होते. अतिशय काळजीपूर्वक हे लक्षात घ्यायचं आहे, कारण तुम्हाला साखळी जोडासाठी कारक दिला जाईल, आकृती दिली जाईल किंवा एखादा ह्याच्यातील एक वाक्य टाकलं जाईल आणि त्यानुसार आपल्याला ही साखळी जोडता आली पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्ट अगदी काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे पहा. त्यानंतर आता इथे पहा, मी जो सांगितला तुम्हाला वरती फरक सन्निघर्षण आणि अपघर्षण मध्ये काय तो दिलेला आहे पहा. तर अपघर्षण आणि सन्निघर्षण या प्रक्रियेमध्ये फरक असा आहे की वहनादरम्यान भूपृष्ठावर परिणाम होतो. अपघर्षण मध्ये वहनादरम्यान भूपृष्ठावर परिणाम होतो, तर सन्निघर्षणामध्ये काय होतं, वाहत्या पदार्थाशी संबंधित तो आहे. म्हणजे वाहते पदार्थ जे दगडगोटे आहेत त्याच्यावरती परिणाम होत असतो. हा फरक याच्यामध्ये आहे. बाय चान्स तुम्हाला इथे फरक सुद्धा विचारला जाईल, अपघर्षण म्हणजे काय, सन्निघर्षण म्हणजे काय. तर सन्निघर्षण हे पदार्थावर होत असतं किंवा दगडगोट्यांवरती होत असतं आणि अपघर्षण हे भूपृष्ठावरती होत असतं. हे लक्षात ठेवायचंय पहा. त्यानंतर पुढचा जो अपक्षराचा कारक किंवा घटक आहे किंवा प्रक्रिया आहे ती आहे द्रावण. आता द्रावण म्हणजे काय, तर पहा, जेव्हा काही खडकाचे अपक्षरण सागरातील किंवा नदीतील काही जलांचे आम्लामध्ये रूपांतर झाल्यामुळे होते, तेव्हा अशा प्रक्रियेस द्रावण प्रक्रिया म्हणतात. तुम्हाला माहिती पाणी हे वैश्विक द्रावण त्याला म्हटलं जातं. म्हणजे पाण्यामध्ये कुठलाही पदार्थ, कुठलाही म्हणण्यापेक्षा जो विद्राव्य आहे, विद्राव्य म्हणजे काय, विरघळणारा पदार्थ, असे विरघळणारे पदार्थ हे पाण्यामध्ये विरघळत असतात. म्हणजे ते सुद्धा एक द्रावण आहे किंवा ते सुद्धा आम्ल आहे. मग साहजिकच जेव्हा खडकाचे अपक्षरण सागरातील किंवा नदीतील जलामुळे त्या जलाच्या आम्लामध्ये रूपांतर झाल्यामुळे द्रावणाची प्रक्रिया होते आणि खडकामध्ये चुन्यासारखे किंवा चुनखडीसारखे जे खडक असतात त्यांचं काय होतं, या ठिकाणी ते या पाण्यामध्ये विरघळतात. बघा, जे विद्राव्य असे घटक, आता खडकामध्ये विविध प्रकारचे खडक असतात, त्यामध्ये जर चुनखडीसारखे किंवा चुन्यासारखे जर खडक असतील तर काय होतं, चुना हा पाण्यामध्ये विरघळतो, तुम्हाला माहिती आहे. आणि साहजिकच असे खडक पाण्यामध्ये विरघळतात आणि नंतर हे विरघळलेले जे पदार्थ आहेत ते काय होतात, पाण्याबरोबर वाहून किनारपट्टीच्या भागामध्ये येऊन साचतात पहा. आणि मग चुनखडक असेल, डोलोमाइट असेल, वालुकाश्म असेल, अशा प्रकारचे जे खडक आहेत ते पाण्यामध्ये विद्राव्यक आहेत. हे किनाऱ्याच्या भागामध्ये अशा प्रकारे येऊन साठतात आणि इथे जे अपक्षरण होतं ते काय असतं, अति संवेदनशील असतं किंवा संवेदनशील असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी मग अशी विद्राव्याची क्रिया कुठे होते किंवा कोणत्या कारकामध्ये ती आपल्याला पाहायला मिळते, तर भूजल. भूजल म्हणजे भूअंतर्गत भागामध्ये असलेलं जल. म्हणजे भूअंतर्गत भागामध्ये सुद्धा असे खडक असतात, ते सुद्धा त्या ठिकाणी विरघळण्याची क्रिया होते आणि ते सुद्धा कुठेतरी जाऊन त्याचं संचयन होत असतं. नदीच्या मार्गामध्ये सुद्धा असा एखादा चुनखडक आला, डोलोमाइट, वालुकाश्म असा खडक आला तर तो सुद्धा पाण्यामध्ये विरघळत असतो आणि कुठेतरी मग तो वाहत जात असतो. सागरी लाटांमध्ये सुद्धा तसं सांगता येईल. इथे आपल्याला आकृतीमध्ये दिसतंय पहा, अशा प्रकारे तो विरघळतो आणि याचे कण आहेत ते सुटे होतात आणि ते वाहत जातात. ही क्रिया कशामुळे होते, द्रावणाची क्रिया जी आहे त्या द्रावणाच्या क्रियेमुळे ही क्रिया होताना दिसते पहा. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे अपवहन. आता अपवहन म्हणजे काय, तर भूपृष्ठावरील सुटे झालेले वाळूचे कण वाऱ्यावरून बरोबर वाहून नेले जातात. जिथे वनस्पतीचा अभाव आहे तिथे ही क्रिया अधिक प्रभावीपणे घडते. एखाद्या भागातील वाळूच्या वाहून जाण्याने खळगा तयार होतो, याला काय म्हटलं जातं, अपवहन खळगा असं म्हटलं जातं. बघा, आता अपवहन क्रिया ही कोणत्या कारकामुळे घडते, तर फक्त वाऱ्यामुळे ही क्रिया घडते. आणि वाऱ्याचं कार्य कुठे प्रभावी असतं, तर विशेषतः जिथे कोणताही अडथळा नाही, म्हणजे वनस्पतीचा अडथळा नसेल किंवा एखाद्या टेकडीचा अडथळा नसेल, अशा प्रदेशामध्ये किंवा आपल्याला असं म्हणता येईल की वाळवंटी प्रदेशामध्ये वाऱ्याचं कार्य कसं असतं, प्रभावी असतं. आणि साहजिकच मग अशा प्रदेशामध्ये दगडाचे किंवा वाळूचे कण आहेत ते वेगाने वाऱ्याबरोबर वाहून नेले जातात आणि मग असं वाहून नेत असताना त्या मार्गामध्ये जर एखादा छोटासा खळगा असेल तर किंवा छोटासा खोलगट भाग असेल तर त्या ठिकाणी चक्राकार दिशेने फिरतात पहा. तुम्हाला इथे आकृतीमध्ये दिसतंय, गोलाकार असं एखाद्या भेगेमध्ये किंवा खळग्यामध्ये हे दगडगोटे असे गोलाकार फिरतात आणि मग इथे खळगा तयार होतो. त्याला काय म्हटलं जातं, अपवहन खळगा. आणि असा अपवहन खळगा कशामुळे निर्माण होतो, तर फक्त वाऱ्याच्या क्रियेमुळेच निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून अपवहन खळगा याला तुम्हाला साखळी जोडा म्हणून दिलं तर तिथे काय, वारा हे कारक आपल्याला
द्यावं लागेल पहा. त्यानंतर पुढचं प्रक्रिया आहे ती म्हणजे वेधन. आता वेधन म्हणजे काय पहा, नदीतील पाण्याबरोबर तळाकडचा गाळ वाहत असतो. पहा नदी आपल्याबरोबर तळाशी असलेला गाळ वाहून येत असते. कित्येकदा तळावरील अडथळ्यामुळे किंवा तळावर असलेल्या भेगांमुळे हा प्रवाह हा चक्राकार बनतो. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही नदीमध्ये भोवरे पाहिले असतील पहा. आता तिथे काय होतं, नदीमध्ये नदीच्या तळावरची एखादी भेग असेल, फट असेल, तर तिथे पाणी आहे ते कसं चक्राकार दिशेने फिरतं पहा. आणि मग असं चक्राकार दिशेने जेव्हा पाणी फिरतं, तेव्हा त्या पाण्याबरोबर जे खडकाचे तुकडे आहेत त्यांना सुद्धा चक्राकार गती प्राप्त होते. ते सुद्धा त्या पाण्याबरोबर चक्रीय गतीने फिरत राहतात. आणि मग नदीच्या पात्रामध्ये काय होतं, गोलाकार असे खळगे निर्माण होतात. आणि मग ते कालांतराने वारंवार ही क्रिया होते आणि ते खोलगट असे तयार होतात किंवा त्याला एखाद्या मडक्यासारखा आकार प्राप्त होतो. पहा इथे अशा प्रकारे एखादी भेग वगैरे असेल, तर त्या भेगेमध्ये दगडगोटे असे गोलाकार फिरत राहतात आणि खळगे तयार होतात. आणि हे कशामुळे होतात, कोणत्या कारणामुळे विशेषतः होतात, तर नदीमुळे होत असतात. आणि नदीमुळे असे जे खळगे निर्माण होतात त्याला काय म्हटलं जातं, रांजण खळगे असं म्हटलं जातं. पुढे आपल्याला ते येणारच आहे पहा. रांजण खळगे म्हणजे काय, मटक्यासारखे किंवा गोलाकार असे खळगे तयार होतात. हे कशामुळे होतात, तर पाण्याबरोबर वाहत आलेले दगडगोटे जेव्हा एखाद्या भेगेमध्ये पाणी चक्राकार गतीने फिरते, तेव्हा हे दगडगोटे सुद्धा चक्राकार गतीने फिरतात आणि त्यामुळे खळगा निर्माण होतो आणि वारंवार ही क्रिया होऊन एखाद्या मडक्यासारखा किंवा खोलगट भाग तयार होतो. तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, वेधनाची प्रक्रिया म्हटली जाते. आणि वेधन ही प्रक्रिया कशामुळे होते, नदी या कारकामुळे होते, हे आपल्याला सांगता येईल. इथे दिसतंय पहा, हा दगडगोटा आहे तो बघा कसा चक्राकार फिरतोय आणि कालांतराने काय होतं, या भेगेमध्ये ते गोलाकार फिरून फिरून मग त्याला त्या ठिकाणी गोलाकार असा मडक्यासारखा भाग तयार झालेला आहे पहा. त्यानंतर पुढचं 7वं अपक्षरणची प्रक्रिया आहे. त्यामध्ये अधोगामी अपक्षरण, ज्याला अनुलंब घर्षण असं म्हटलं आहे. आता ही प्रक्रिया कशी होते आणि कोणामुळे होते, तर साधारणपणे नदी आणि हिमनदीमुळे ही अधोगामी अपक्षरणाची क्रिया होते. अधोगामी म्हणजे काय, ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने आणि अधोगामी म्हणजे खालच्या दिशेने. आता इथे काय होतं पहा, ही जलीय प्रभावाने होणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये तळाकडील पदार्थाचे अपक्षरण होऊन हे पदार्थ वाहून गेल्यामुळे नदीचे पात्र किंवा दरीचा भाग खोलगट होत जातो. आता इथे अधोगामी क्रिया होते, म्हणजे नदीने वाहून आणलेला गाळ आहे तो काय करतो, तळाकडच्या भागाचं त्या ठिकाणी घर्षण कार्य करतं किंवा तळाकडचा भाग हा घासण्याचं किंवा खरवडण्याचं कार्य करत असतं. आता हे कार्य नदी जशी करते तशी हिमनदी सुद्धा करत असते आणि त्यामुळे नदीचं पात्र आहे ते काय होतं, खोदलं जातं, खरवडलं जातं आणि नदीचा दरीचा भाग आहे तो काय होतो, खोलगट होतो किंवा पात्र आहे ते काय होतं, खोलगट होत असतं. म्हणजे नदीचं पात्र खोलगट करण्यामागे कोणतं कारक कार्य करतं, तर त्या ठिकाणी अधोगामी घर्षणाचं कार्य होत असतं. त्यामुळे या ठिकाणी पहा, नदीचा तळाकडचा भाग आहे तो आपल्याला खोलगट झालेला दिसतोय पहा. इथे पहा, तिथे घर्षणाचं कार्य दुसऱ्या आकृतीत तिथे दाखवलेलं आहे पहा. त्यानंतर 8वा आहे तो अभिशीर्ष अपक्षरण. अभिशीर्ष म्हणजे वरच्या दिशेने, पार्श्ववर्ती म्हणजे बाजूच्या दिशेने होणारं घर्षण. आता पहा, नदीचं पात्र जसं घासलं जातं तसंच नदीच्या किनारपट्टीचा भाग, नदीचे दोन जे काय म्हणता येईल आपल्याला बाजू आहेत, त्या बाजू सुद्धा घासल्या जातात. आता नदीच्या उगमाकडे होणारे पार्श्ववर्ती अपक्षरण, नदीच्या उगम क्षेत्रातील मृदा, दगडगोटे किंवा खडक हे उगम क्षेत्रातील तीव्र उतारामुळे कोसळतात. असे कोसळलेले पदार्थ नदी प्रवाहाच्या दिशेने वाहून नेते. त्यामुळे नदीचा प्रवाह उगम क्षेत्राकडे वाढतो. आता काय होतं, नदी जेव्हा नदीचा उगम जिथे होतो तिथे नदी विशेषतः तुम्हाला माहिती आहे, एखाद्या सरोवरातून किंवा पर्वतीय प्रदेशातून वाहत असते. साहजिकच जेव्हा नदी पर्वतीय प्रदेशातून वाहत खाली जेव्हा येते तेव्हा काय होतं, तिथे नदीचा वेग जास्त असतो. कशामुळे, तर त्या तीव्र उतारामुळे. आणि तीव्र उतारामुळे नदी प्रवाहाला वेग जास्त असतो. त्यामुळे नदीच्या पात्रामध्ये असलेली मृदा, दगडगोटे हे काय करतात, त्या उतारामुळे खाली कोसळतात आणि त्यामुळे ते पुढे प्रवाहात वाहून नेले जातात आणि मग नदी प्रवाहाचा उगम क्षेत्राचा प्रवाह आहे तो काय होतो, वाढतो किंवा त्याचा आकार त्या ठिकाणी वाढत गेलेला आपल्याला दिसतो पहा. आणि हे कार्य कशामुळे होते, नदीमुळे होते. आणि विशेषतः हे कुठे होत असतं, तर नदीच्या उगम क्षेत्राजवळ होत असते, हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे बाजूकडील अपक्षरण. आता हे बाजूकडील अपक्षरण हे कशामुळे होतं, नदी आणि हिमनदी या कारकामुळे होत असतं पहा. हे नदी किंवा हिमनदीच्या दरीच्या बाजूंवर होतं. नदी असेल किंवा हिमनदी असेल, त्याच्या ज्या बाजू किंवा कडा म्हणतो आपण, त्याच्यावरती हे अपक्षरणाचं कार्य होतं. दरीच्या बाजूंचे अपक्षरण उपनद्यांद्वारे व इतर लहान नद्यांद्वारे होत असतं.
जेव्हा कधी अधोगामी अपक्षरणाची गती कमी होते, बाजूकडील अपक्षरणाचा प्रभाव अधिक जाणवतो. बघा, जेव्हा अधोगामी अपक्षरण कमी असतं तेव्हा बाजू किंवा कडा आहेत त्याच्यावरती त्या अपक्षरणाचा प्रभाव अधिक असलेला आपल्या लक्षात येतो. आणि या प्रक्रियेला दरीचे रुंदीकरण पण म्हणतात. म्हणजे काय होतं, इथे बाजूच्या कडा आहेत त्या अधिक घासल्या जातात, त्यामुळे नदीची दरी काय होते, रुंद होते. कडा जास्त घासल्या जातात, पार्श्वभाग जास्त घासला जातो, त्यामुळे या ठिकाणी दरी कशी होते, रुंद होते. विशेषतः यू आकाराच्या दऱ्या या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. दरीच्या तळाकडील भागात सुद्धा बाजूने अपक्षरण घडते. आता दरीच्या तळाचा भाग सुद्धा काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घासला जातो, परंतु पार्श्ववर्ती भाग आहे तो जास्त घासला जातो. त्यामुळे मुख्यतः पूर मैदानाचे विस्तारीकरण होते. त्यामुळे पूर मैदान आहेत, ही पूर मैदाने आहेत, त्याचा विस्तार या ठिकाणी वाढताना दिसतोय. त्या आकृतीत दिसतंय पहा आपल्याला. या ठिकाणी ही मुख्य नदी आहे, या मुख्य नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात आणि त्यामुळे पार्श्ववर्ती भागाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घर्षण होत असतं आणि त्यामुळे या ठिकाणी ही पूर मैदान आहेत ती विस्तृत होत असतात. पहा, त्यानंतर शेवटचा यातला भाग आहे तो म्हणजे कर्षण. आता कर्षण म्हणजे काय, तर ही कर्षणाची क्रिया कशामुळे होते, तर जलाव्यतिरिक्त इतर जी काही कारके आहेत त्या कारकांमुळे ही कर्षणाची क्रिया होते. तर कर्षण म्हणजे काय पाहूयात आपण. तर कारकांकडून संपादित झालेल्या पदार्थाचे भूपृष्ठालगतच्या भागाकडून घरंगळणे, ढकलणे, ओढणे या क्रियेद्वारे वहन होते. म्हणजे इथे घर्षणाचे कार्य न होता हे पदार्थ आहेत ते वाहून नेण्याचं कार्य होतं. म्हणजे त्या ठिकाणी पहा, हे संपादित झालेले म्हणजे खरवडून निघालेले जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ काय होतात, गरगळतात किंवा पुढे ढकलले जातात किंवा ओढले जातात. ही क्रिया कशामुळे होते, वहनाच्या क्रियेमुळे होते. आणि अशा प्रकारे वहन प्रामुख्याने मोठ्या आकाराच्या किंवा जड खडकांचे होते. आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला दिसतंय पहा, या ठिकाणी दगडगोटे आहेत ते वहन क्रियेच्या माध्यमातून पुढे ढकलले जातात किंवा ओढले जातात. पहा इथे बाणाने